सो हे नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण बघू शकतो सगळ्यांनी खोळ घातल्याने, रेनकोट घातल्याने, हे एका स्पेशली खोळ म्हणतात। 100 रुपयाचा रेनकोट तुम्ही सुद्धा तुमच्या भाषेत बोलू शकता। तर आम्ही आता सगळे जात आहोत। आपण बघू शकतो हे 7 जण आहोत आपण, मी, मयूर, तात्या, ऋदू, मागे सन्मया, हय, परत आपलं अभ्या, नयन। तर असे 7 जण जात आहोत। नाट्यामध्ये रेनी क्रिकेट मॅचेस चालू आहेत। तर आता आपण तिकडे जात आहोत खेळायला। तर कशा प्रकारे खेळणार आणि मजा करणार आहोत तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओमध्ये। आणि सो चला मग आता जाऊया, टाइम झाला आता तिकडे जाऊन एंट्री करूची या। तर चला। तर मित्रांनो बघू शकता आता आपण आलो त्यामध्ये। तर इकडनं आता सरळ आतमध्ये जायचं आहे बाजारामध्ये आणि तिकडनं प्लेग्राऊंडवरती जाणार आहोत आपण, जिकडे आटे पोलीस स्टेशन यांच्यामार्फत ते मॅचेस भरलेले आहेत। आणि आपण बघू शकतो मी आहे आणि माझ्या मागे मयूर आहे। तर आम्ही दोघे असे जात आहोत, मागणं येत आहेत, तिघेजणं गेले आहेत पुढे। तर बघूया कशा प्रकारे आपण खेळू। पण मेन कसं आहे, आमचा मेन मोटिव्ह काय आहे तर खरं सांगायला एक मजा म्हणून। आणखी कसं आहे, एंट्री फ्री आहे आणि दुसरी गोष्ट अशी मजा म्हणून जाणार ना ती वेगळी गोष्ट आहे। तर मजा अनुभवणं तर खूप इंटरेस्टिंग मजा येणार आहे आणि मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। जस्ट वेट फॉर द एन्जॉयमेंट ब्रो। तर मित्रांनो, या मुसळधार पावसात टेम्पोमधला कॉमेंट्री केली जाते खूप सुंदर पद्धतीने, पोलिसांच्या मदतीने। पाऊस बघा किती जोरात आहे तो। आपली सगळे पोरं बसलेली आहेत तिकडे, काही जण तिकडे गेली आहेत। आणि बघा मॅचेससाठी काय गर्दी झालेली आहे ते लोकांची। म्हणजे अक्षरशः मॉन्सून रेनी सीझनमध्ये अशा मॅचेस खेळणं म्हणजे लय भारी गोष्ट आहे। मेन गोष्ट एक सांगायची राहिली तर ग्राउंडमध्ये पाणी साचले त्यामुळे बॉलच उडत नाही। म्हणजे टप पडला की तो खाली बसतो बॉल, त्यामुळे घेतला तर आपण डायरेक्टच घेऊ शकतो बॉल हा। तर ही मजामध्ये खेळतात सुद्धा आहेत, मस्त मजा सुद्धा करतात त्या पावसामध्ये। आणि पाऊस काय तो ऐकतच नाही आज आम्ही गेलो म्हणजे काय ऐकतच नाही तो। वाटतंय तुम्हाला? एक नंबर झाला उदास झाली। ए हो गया। नेमका काय करू तर समजत नाही अंपायरा। नुसती मजा करतात भेंडी, मजा। परत एकदा दुसरा बॉल टाकताय हो, शॉर्ट बसलाय चांगली। अरे बा ठेवले धा हो का, ब्रेक पण नाही बसत। कॅप तरी आणू गो इथे मेल्याशी। वॉटरप्रूफ नाही, छत्रीच्या आड म्हणून ठेवलंय ना। किती ताकदीने मारा तुम्ही, जर प्रॉपरली शॉर्ट बसली ना, खालच्या खाली बसली तर बॉल तर अजिबात उडणार नाही। हो नाही हो काय मॅच समाप्त झालेली आहे। तर आता साई 11चे प्लेयर जातात खेळू। काढ काढणी टाक अनुभव ते मी अरे मला ग्लव्स उलटे स्पेशली घालतात माहितीये का, ग्रीप चांगली असली तर। आधीच खेळून बघताय हो, खोळ घालून खेळून बघता। हे खोळान खेळणारच की काय घालून? काय रे अभ्या, खोळ घालून खेळणार? अन्सुरे वर्सेस आडिवरे आहे आता। आता कसं वाटतंय? Very dangerous weather is here.
हे काय फुकतय मोबाईल भिजायच नको पण फुकतय कशा प्रकारे सामना होत आहे एक तरी शॉट धावसंख्येमध्ये 1 ने भर पडली आहे आणि परत एकदा स्ट्राईकला आलाय तुका धाव धावत काय कोसळ झाली तर उचलूक नाही मला मेडल काढली होती ती विजयाने इथे धाव न करता परत एकदा मेडल चेंडूवर विजयाला बॉल काय समजत नाही आहे अरे पोरग्याक समजा मेला प्लेसिंग करा ए पोग्या तुका समजा मेला प्लेसिंग कर म्हणून नहीं लोग कहां से आते हैं मला बॉल खाता सगळे बॅटिंग म्हणताय यार हांडेचो आता एक बॉल लागला विजयच्या बॅटीला आणि एक छोटीशी धाव घेतली ते विजयाने दुसऱ्या षटक चालू असताना धावसंख्या 2 परत जितूने पेलेला चेंडू एक छोटीशी धाव घेतली जितूने कुठेतरी जितू संघाचं शेवटचं षटक घेऊन येतो आपली आमच्या टॉस होता आता धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते वाईट बोटेश्वरा पंचायतचा टॉस विन झालेलो होतो आम्ही आता बघूया काय होता चीन टपाक डमडम शाबाश शाबाश धावसंख्या 6 नयन जोशी यांनी आम्हाला टॉस जिंकून दिलेला आहे तर बघूया आता पुढचा निर्णय काय होता तो या पुढचा निर्णय नयन जोशी काय त्याला बघूया रनआउट स्वरूपात धक्का बसतो आउट आणि 6 या धावसंख्येवरती दुसरा धक्का बसले तो ह्याच्यानंतर भावाशी आपली मॅच होणार आहे तर अंसुरे संघाने 13 रनचं टार्गेट दिलेलं आहे तर बघूया आता जिंकतील की हरतील ते कारण की 13 रनचं टार्गेट हे खूप सोपेपणी आहे त्यांच्याकडे बॅटर सुद्धा चांगले जसं म्हणणं आहे तर आता बघूया कशा प्रकारे खेळतात ते आणि नुसते गारटले आणि माका पण या खोळ काढून लागणारा बळी भिजलो तर मित्रांनो आपण बघू शकतो आता आपण इकडे 4-5 जण आहोत तर असे पुढे गेलेले आहेत ओपनिंगसाठी आमची फिल्डिंग करून झालेली आहे फिल्डिंगमध्ये थोडंसं जास्त रन गेले आहेत पण काय नाही पूर्ण ट्राय करू आम्ही 100% देऊ आमचा चेस करण्यासाठी पण शक्यता सगळ्यांनी चांगल्या प्रकारे फिल्डिंग आणि बॉलिंग केलेली आहे पण तरीही बघूया आता मॅचमध्ये कसं मुवमेंट येतात ते चला दाखवू अभिषेक म्हणजे माझाच भाव स्ट्राईकला उतरलेलो आणि नॉन स्ट्राईकला मयूरमय करा बॉलिंगला कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी पहिला चेंडू दूर बॉलचा इशारा आमचे जानेमाने पंचायत अप्पा नार्वेकर अभिषेक गेला एकीचे धावा पाहिजेत आपल्याला बघूया परत एकदा चेंडू किती धावा नेतात या चेंडूवरती आणि 55 धावा संघाचे धावसंख्येमध्ये 6 ने भर पडली आता पुढचा चेंडू चांगला असा समाचार घेतला तो अभिषेक याने तिसऱ्या बॉलला चांगल्या प्रकारे षटका मारला आहे तर म्हणजे अभिषेक लेफ्ट साईडला मारलेला चेंडू बघूया पंचायतचा काय निर्णय धाव हा गोदा पोचेसर झाला 3 धाव झाले असते चुतिया गाडू पाटला करतो हा संघ परत पुढचा चेंडू बघूया झेल बाद होतो का आणि नको चांगला प्रकारे शॉट मारला आता थोडीफार शक्यता अशी वाटते कारण की आपण खेळू शकतो अरे मी बॅक साईडला मारलाय बॉल ठीक आहे काय नाही 12 बॉल 31 हवे चांगलं असं काम करतात इथे प्रसाद आरेकर अजूनही चान्स हा मॅच जिंकतो आणि आमचा लाईनमन पप्पू कनेरी आणि मनीष नार्वेकर झाडाखाली आहेत नक्कीच पावसाचे खूप आभार मानत असतील आमचे लाईनमन पर्यंत बॉल काही पोहोचत नाही आहे एकदा डेड बॉलचा इशारा पंचायतचा पण टप्पा पडला की डेड बॉल हवे असं नियम हा दांडे संघ शे रे बरं एकदा नो ठीक आहे चल करावी लागेल जिंकायचा असेल तर आजोबा खेळता बघूया काय करतो कशा प्रकारे फलंदाजी करतोय दांडे संघ धावसंख्या होते 15 पंचायतचा वाईट बॉलचा इशारा बघूया पुढचा चेंडू चांगला समाचार घेता आला नाही धावसंख्येमध्ये 1 ने भर पडली धावसंख्या होते 17 संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्रातून स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित चेंडू बघूया झेल बाद होतो का
धावसंख्येमध्ये 4 नंबर पडली मनीष मसूरकर इथे मनीष मसूरकर इथे आपल्याला चौकाराची कोण दाखवताना असेल आजच्या दिवसातील पहिला टोला चेंडू बघूया 7 धावांसाठी करायची गरज होती परंतु हा पाहायला मिळतो त्यांच्याकडून आणि पप्पू फायटर आपले 7 खेळाडू आणि आम्ही आता ही बघा हरलेली तोंडा बघा कशा प्रकारे खेळले होते चालू असताना धावसंख्या बघू शकता सगळ्यांची तोंडा बघूया विचार चालू आंबोळगडला जाऊचो शॉट मजबूत मारला आपल्याला पाहायला मिळतो धावसंख्येमध्ये चला पाऊस वाढत चाललो आता पावसाने बघू शकता आपण कुठे आलो आहोत म्हणजे तुम्ही अपेक्षा पण नाही करणार हा बघा नजारा भेंडी व्हॉट अ व्ह्यू लाटा बघा काय आहेत ती आम्ही पुढे जाणार नाही जास्त आणि की लाटा बघू शकता किती आक्रमक आहेत ती हा मुसागाजी बंदर आहे साक्री नाट्यामधला मोठा बंदर असा मानला जातो तर आम्ही सहज असा व्ह्यू बघायला आलो तर बघा कसला व्ह्यू आहे तो पोरांसोबत तिकडे तट आहे आणि साईडला चारी साईडने खोल समुद्र पसरलेलं लय बेकार हो का वरणा येतात वरणा मांडवी दुसरी मांडवी वाटते तर अशाच प्रकारे मित्रांनो फायनली आपण आलो आता घरी कशा प्रकारे आपण खेळलो पावसाळ्यामध्ये कशा प्रकारे आपण मजा केली मी तिकडे अक्षरशः पडलो पण आई शपथ सांगतोय फिल्डिंग करताना धनकन आपटलो बॉल कॅच करायला गेलो तो पण फिल्डिंग माझ्या प्रकारे तर मी चांगली केली आहे असं मला वाटतं आपण बॅटिंगमध्ये थोडे कमी पडलो की कमी रन्स गेले काय झाले की चांगले जास्त रन्स गेले बट काय असं एक प्रकारे खेळायची मजा असते पावसाळ्यामध्ये कारण की मी लहानपणापासून फुटबॉल खेळत आलो पावसाळ्यामध्ये कशी मजा येते हे मला खूप चांगल्यापैकी माहिती आहे तर एवढा सगळं ट्रॅव्हल केलं आणि तुम्हाला एक चांगली गोष्टसुद्धा दाखवली आहे एक चांगली मुशागाजीची जेट्टी दाखवली आहे तर पूर्ण व्लॉग बघा आणि तुम्हाला व्लॉग कसा आवडला आहे हे मला नक्की सांगा तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये आणि असंच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सो तोपर्यंत स्टे ट्यून